नमस्कार. माझ्या इयत्ता 10वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मागील आपल्या लेक्चरमध्ये आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 8 धातू विज्ञान या प्रकरणातील सुरुवातीचा भाग अभ्यासला. त्यामध्ये धातूंच्या वेगवेगळ्या घटकांसोबत होणारे जे अभिक्रिया आहे ते आपण पाहिल्या. त्याचप्रमाणे धातू आणि अधातू यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म कोणते आहेत याचाही आपण अभ्यास केला. मित्रांनो, आज आपल्याला धातूंची पाण्याबरोबर होणारी जी अभिक्रिया आहे याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे मित्रांनो ते आहे चंचुपात्र, चिमटा हे आपल्याला लागणार आहे. त्यानंतर रासायनिक पदार्थ कोणते कोणते आवश्यक आहे मित्रांनो पहा. तर त्याच्यामध्ये सोडियम धातू घेऊ नका असे म्हटलेलं आहे पहा. तर विविध धातूंचे काय घ्यायचे, आपल्याला नमुने घ्यायचे आणि काय घ्यायचे मित्रांनो, पाणी घ्यायचं आहे. कृती पहा, कृती दिलेली आहे म्हणजे नक्की कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. तर प्रत्येक धातूचा तुकडा घेऊन थंड पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या चंचुपात्रात टाका आणि त्याच्यामध्ये पुढच्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत पहा. कोणत्या धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया झाली व कोणता धातू पाण्यावर तरंगला का, वरील कृती संदर्भात एक सारणी तयार करा व त्यामध्ये तुमची निरीक्षणे नोंदवा. आता हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न ज्या वेळेसला तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या अभिक्रिया करणार आहात त्यावेळेसला तुम्हाला ते पाहायला भेटेल. परंतु याच्यापासून कोणत्या प्रकारची आपल्याला जी अभिक्रिया किंवा रसायनं भेटतात ते आपल्याला पुढच्या पानावरती पाहायचं आहे, अभ्यासायचं आहे. त्याच्यापासून जे वेगवेगळे घटक आपल्याला भेटणार आहेत, त्याच्यापासून कोणते कोणते घटक भेटतात ते आपल्याला आपल्या पुढच्या पानावरती दिलेलं आहे. आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. आता इथे पहा, खरं तर ह्या सर्व ज्या अभिक्रिया आहेत मित्रांनो, ह्या सर्व अभिक्रिया तुम्हाला इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांमध्ये अभ्यासायच्या आहेतच. परंतु त्याचा एक छोटासा पार्ट म्हणून इयत्ता 10वीला तुम्हाला त्या अभ्यासायला दिलेल्या आहेत. तर पाहूया, तर काय सांगितलेलं आहे मित्रांनो, सोडियम आणि पोटॅशियम या धातूंची पाण्याबरोबर अतिशय जलद व जोमाने अभिक्रिया होते व त्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो. पहा, सोडियम कोणत्या याने दर्शवतो आपण, Na. सोडियम म्हणजे Na आणि पोटॅशियम म्हणजे काय असतं मित्रांनो, K असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, K म्हणजे पोटॅशियम आणि सोडियम या दोन घटकांच्या पाण्याबरोबर पाणी कोणत्या याने दाखवतो आपण, H2O ने. म्हणजे H2O बरोबर पोटॅशियम आणि सोडियम यांच्या अतिशय जलद गतीने काय होतात मित्रांनो, अभिक्रिया होत असतात. आणि त्या अभिक्रिया कशा होतात ते आपण पाहूया. या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आता काय म्हटलंय पहा बरं, सोडियम दिलेला आहे, सोडियम सॉलिड आहे, लक्षात ठेवायचं. काय आहे मित्रांनो, सोडियम काय आहे मित्रांनो, सॉलिड म्हणजे तो स्थायू अवस्थेमध्ये आहे. आता इथे जर पाहिलं मित्रांनो H2O म्हणजे काय असतं, ते लिक्विड असतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, 2Na अधिक किती म्हटलेलं आहे, 2H2O. म्हणजे आता याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर तुम्हाला एक पाहायला भेटेल, सोडियमचे किती घटक आहेत मित्रांनो, 2 आहेत. तसे इथे जर पाहिलं तर हायड्रोजनचे किती आहेत, 2 आणि हा 2 त्याला गुणिले असतो. म्हणजे 2 गुणिले 2 किती झाले मित्रांनो, 4 झाले. आणि हा 2 या हा जो ऑक्सिजन आहे त्याला मल्टिप्लाय असतो किंवा गुणिले असतो. म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे 4 हायड्रोजन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत आणि 2 काय आहेत मित्रांनो, सोडियमचे घटक आहेत. आता पाहूया आपल्याला काय भेटतंय, एवढे भेटतात काही ते पुढच्या अभिक्रियेमध्ये पाहूया. सोडियम आणि याच्यातले जे हायड्रॉक्साईड आहे आपण त्याला म्हणतो सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं. म्हणजे कसं होतं मित्रांनो तयार ते पाहूया. म्हणजे NaOH. आता पहा बरं, Na 2Na होते, 2Na होते आहे का, पहा बरं इथे 2Na आहेत. त्याचप्रमाणे आता पाहूया ऑक्सिजन किती होते मित्रांनो आपले, पहा बरं इथं 2 ऑक्सिजन होते आहे का, पहा बरं 2 ऑक्सिजन आहेत पहा इथे. इथे जर पाहिलं आपण तर इथे आपल्याला पाहायला भेटेल इथे किती आहेत पहा. ज्याप्रमाणे इथे किती ऑक्सिजन होते, 2 ऑक्सिजन होते ना आपले, इथे 2 काय होते, ऑक्सिजन होते याच्यामध्ये आतमध्ये पहा O. हे हा 2 याला ओला काय असतो, गुणिले असतो. म्हणजे 2O असतो. म्हणजे 2O म्हणजे 2 ऑक्सिजन आहेत. तेच आपल्याला कुठे भेटले ऑक्सिजन, इथे पहा इथे पण 2 आणि इथे O आहे म्हणजे 2 ऑक्सिजन झाले. त्याचप्रमाणे मला सांगा 2Na पण झालं, 2Na
इथे आहे का पहा बरं, सुरुवातीला 2 म्हणजे त्याला गुणिले असतो म्हणजे 2Na झालं. आणि आता राहिलेला घटक कोणता आहे मित्रांनो, H2 आहे. आता H2 2 झाले. इथे पहा बरं, H2 इथे 1 झाला आणि हा इथे H दिसतोय ना तुम्हाला, त्याला हा 2 गुणिले असतो म्हणजे 2H इकडं झाले अधिक हे किती आहे 2H, म्हणजे 2H आणि 2H किती झाले मित्रांनो, म्हणजे एकूण किती झाले 2H2 भेटेल आपल्याला. जे इथे होते पहा 2H2 म्हणजे हा H2 इथे H2 आणि हा 2H म्हणजे 2H2 भेटेल आपल्याला. अशा पद्धतीने समजलं. म्हणजे ती जी रासायनिक अभिक्रिया आहे मित्रांनो ती कशी झाली, संतुलित झाली असं म्हणतात. आणि उष्णता काय होते मित्रांनो, बाहेर पडते. लक्षात घ्या. H हायड्रोजन काय पडतो, गॅस. G म्हणजे काय असतं मित्रांनो, गॅस असतं. NaOH म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड असते. आणि त्याला काय म्हटलं इथे AQ दिलंय ना तुम्हाला, AQ म्हणजे ॲक्वियस असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं मित्रांनो, जास्त असतं. कसं असतं, जास्त असतं. लक्षात घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करत आहोत. आता दुसरी सुद्धा अभिक्रिया मित्रांनो सारखीच आहे, काहीच फरक नाही. फक्त जिथं Na होता तिथे तुम्हाला काय ठेवायचंय, K. बाकीच्या सर्व ज्या अभिक्रिया आहेत म्हणजे सर्व ज्या आहेत 2 इथे जर पाहिलं 2K, S म्हणजे सॉलिड होता. कोणाबरोबर अभिक्रिया झाली त्याची, इथे पहा पाण्याबरोबर झाली. काय भेटलं इथं, जे 2NaOH होतं ना ते इथं फक्त 2KOH भेटलं. इथे पहा बरं H2 गॅस आहे का, आहे. इथे पण H2 गॅस आणि उष्णता बाहेर पडते का, पडते. म्हणजे संपूर्ण दोन्ही अभिक्रिया कशा आहेत मित्रांनो, सारख्या आहेत. म्हणजे बोर्डच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या अभिक्रिया येऊ शकतात. याच्यातली एक तरी अभिक्रिया तुम्हाला येऊ शकते. म्हणजे हा जो आपला धातुविज्ञान जो धडा आहे मित्रांनो, या धड्यातील तुम्हाला जास्तीत जास्त रासायनिक अभिक्रिया ह्या बोर्ड एक्झाममध्ये लिहायला विचारल्या जातात. आणि त्याच्यापासून जे येणारे प्रोडक्ट आहेत म्हणजे हे जे पुढं दिसतंय हे कसं होतंय आणि कशा पद्धतीने येतात आणि ते संतुलित आहेत का, दिलेले समीकरण संतुलित आहेत का. तुम्हाला कदाचित प्रश्न पण असतो, दिलेलं समीकरण संतुलित करा. मग तुम्हाला काय करायचं असतं, दिलेल्या समीकरणाला दोन्ही बाजू सारख्या आलेल्या आहेत का ते काय करायचं असतं, पाहायचं असतं. पहा आता पुढे तुम्हाला म्हटलेलं आहे, पहा या उलट कॅल्शियम पाण्यासोबत अभिक्रिया मंद गतीने व कमी जोमाने होते. यामध्ये कॅल्शियमची रिॲक्शन कशी होते मित्रांनो, अभिक्रिया मंद गतीने व कमी जोमाने होते. यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या स्वरूपात जमा होतो व धातू पाण्यावर काय होतो मित्रांनो, तरंगतो. म्हणजे धातू कशावरती तरंगतो, पाण्यावरती. आता पाहूया त्याची अभिक्रिया कशी आहे, पाहूया. आता पहा Ca म्हणजे काय असतं, कॅल्शियम असतं. जसं इकडं पाहिलं Na म्हणजे सोडियम, K म्हणजे पोटॅशियम, तसं Ca बरोबर काय असतं मित्रांनो, कॅल्शियम असतं. आता कॅल्शियमची जर पाण्याबरोबर अभिक्रिया झाली तर पहा काय भेटेल, पहा म्हणजे कॅल्शियम आणि OH म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड भेटेल. काय भेटेल मित्रांनो आपल्याला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड भेटेल. पहा म्हणजे CaOH. आणि पहा आता याची अभिक्रियासुद्धा संतुलित आहे. आणि इथे पहा H2 आहे, हा पण H2 झाला. म्हणजे ज्याप्रमाणे एक लक्षात घ्या मित्रांनो, वरची जी या दोन्ही अभिक्रिया पाहिल्या वरच्या आपण या, त्याच अभिक्रिया आपल्याला इथे भेटल्या. फक्त तुम्हाला जी बाहेर पडणारी जी उष्णता आहे ती काय होते मित्रांनो, पहा इथे आहे का उष्णता, इथे आहे पण इथे बाहेर पडते का, नाही. म्हणजे तो काय होतो मित्रांनो, धातू काय होतो, पाण्यावरती तरंगतो. पहा म्हणून काय म्हटलेलं आहे, फक्त तुम्हाला एकच गोष्ट बदलायची आहे. इथे ज्याप्रमाणे फक्त सोडियम होता इथे आपण काय ठेवला, पोटॅशियम ठेवला. इथे काय घेतला आपण, कॅल्शियम घेतला. इथे पण काय होतं मित्रांनो, बाकी या तिन्ही ठिकाणी पाण्याबरोबर अभिक्रिया झाल्यात. इथे काय होतं, सोडियम घेतलं होतं, इथं काय घेतलं होतं मित्रांनो, पोटॅशियम घेतलं होतं, इथे काय घेतलं आहे, कॅल्शियम घेतलं आहे. पुढे पण पहा बरं, त्यांच्यापासून पडणारा बाहेर काय पडतो, H2 गॅस काय होतो, इथे बाहेर पडतोय. म्हणजे ह्या सर्व अभिक्रिया कशा आहेत मित्रांनो, एकसारख्याच आहेत. लक्षात घ्या, सर्व अभिक्रिया कशा आहेत मित्रांनो, एकसारख्याच आहेत. आता पुढे पाहूया आपण ॲल्युमिनियमसोबत कशा पद्धतीने अभिक्रिया होते. ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही. म्हणजे त्यांची थंड पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही आणि गरम पाण्याबरोबरही अभिक्रिया होत नाही. परंतु अभिक्रिया कोणाशी होती मित्रांनो, परंतु वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि ऑक्साईड तयार होतात. यामध्ये
हायड्रोजन वायू काय होतो मित्रांनो, मुक्त होतो. तो कसा मुक्त होतो ते आपण पाहूया. आता तुम्हाला ही अभिक्रिया दिलेली आहे पहा. पहिली काय सांगितलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. Al म्हणजे ॲल्युमिनियम, त्यानंतर Fe म्हणजे काय असतं, आयर्न असतं. त्यानंतर आयर्न म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लोखंड म्हणतो. आणि झेडियन म्हणजे झिंक म्हणतात त्याला. म्हणजे ते काय असतं मित्रांनो, जस्त असतं. काय म्हणतो आपण त्याला, जस्त. म्हणजे हे तुम्हाला दिले पहा, ॲल्युमिनियम, लोखंड आणि जस्त ह्या तिघांची ही काय आहे मित्रांनो, ही अशा पद्धतीने काय करतात, दाखवतात. ॲल्युमिनियम, आयर्न, झिंक अशा पद्धतीने असतं. आता तिघंही वापरू आपण. पहिल्यांदा ॲल्युमिनियम घेतलेला आहे. ॲल्युमिनियम कसा असतो मित्रांनो, सगळ्यांना माहिती असेल, सॉलिड असतो, स्थायू असतो. त्याची बरोबर कोणाबरोबर रिॲक्शन झालेली आहे, 3H2O. आता 3H2O का घेतलं आहे, तर ते कशाचं रूपांतर आहे मित्रांनो, वाफेचं रूपांतर आहे. म्हणजे पाण्यापासून काय तयार होते, वाफ होते. म्हणून काय घेतलं आहे, 3H2O. आता ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायची. म्हणजे कशी बॅलन्स करायची पहा. काय भेटतंय, Al2O3 भेटते. काय भेटते, Al2O3. म्हणजे इथे पहा, हा Al2 झाला आणि इथे किती होते ऑक्सिजन, हा आणि हे 3, म्हणजे 3 ऑक्सिजन होते, O3 होते का नाही. म्हणून काय आले इथे Al2O3. म्हणजे ह्याच्यापासून आणि ह्या O3 पासून काय आलं, Al2O3. आता राहिलं काय पहा बरं मित्रांनो, इथे हे 3 जे होते ना, हे 3 H2 आपण गुणिले होते. म्हणजे इथे जे 3 होते, हा इथे 3 होता, हा कोणाला, ऑक्सिजनला पण गुणिले असतो आणि हायड्रोजनला पण. मग किती राहिले तिथं, 3H2 आलं. काय ते बरं 3H2. म्हणजे आपली जी अभिक्रिया आहे मित्रांनो, ती काय झाली, संतुलित झाली. लक्षात घ्या कशी झाली, संतुलित. आता दुसरं दिलेलं आहे पहा मित्रांनो, तुम्हाला काय दिलेलं आहे पहा बरं. आता काय दिलेलं आहे तुम्हाला, आयर्न दिलेलं आहे पहा बरं. 3Fe कसा आहे, तो सॉलिड आहे. प्लस काय केलं मित्रांनो, आधी काय केलं आहे, 4H2O. म्हणजे किती घेतलेत, 4H2O म्हणतो आपण त्याला. म्हणजे इथं आयर्न घेतला आहे. आयर्नची पाण्याबरोबर अभिक्रिया जर झाली तर मला सांगा बरं मित्रांनो, इथे किती घेतले, तिथं आयर्न किती आहेत, 3 आहेत. बरोबर. आता पुढे पहा बरं, ऑक्सिजन पहा. इथे हा ऑक्सिजन आहे, त्याला कितीने गुणलं, इथे 4ने गुणलं. म्हणजे किती येईल मित्रांनो, हे आयर्नचे 3 म्हणजे Fe3O4 झालं का. आता हा जो 4 आहे, हा या H2ला आपण काय असतो मित्रांनो, गुणिले असतो. म्हणून ते कसं लिहिता येईल, 4H2. तो का झाला गॅस. समजलं. ही झाली संतुलित अभिक्रिया. आता तिसरी अभिक्रिया पाहूया मित्रांनो, काय आहे, काय आहे पहा बरं. झिंक घेतलेलं आहे, म्हणजे जस्त घेतलेलं आहे. आता जस्तला पहा, इथे जर फक्त पाणी घेतलंय आणि झिंक घेतलंय, कोणत्या प्रकारचं त्यांनी 1 2 3 काही वापरलं नाही. आता पाहूया काय होतंय. झिंक जर घेतला आपण, Zn आणि हा O घेतलाय, म्हणजे झिंक ऑक्साईड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, झिंक ऑक्साईड. आणि इथे फक्त H2 आहे, म्हणून तो H2 गॅस काय होतो, बाहेर पडतो. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या काय आहेत मित्रांनो, रासायनिक अभिक्रिया आहेत. या रासायनिक अभिक्रिया तुम्हाला बहुधा बऱ्याचदा परीक्षेला येतात. लक्षात घ्या. आता पुढे तुम्हाला काहीतरी प्रयोग दिलेला आहे पहा मित्रांनो, आणि प्रयोग अतिशय सोपा आहे. आता कसा सोपा आहे, धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी वायू बाहेर पडतो ते तुम्हाला या प्रयोगामध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे पहा. म्हणजे कसं होतं पहा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं असतं, या ठिकाणी पहा, याला टेस्ट ट्यूब म्हणतात. म्हणजे ही एक परीक्षा नळी आहे आणि ही एक मोठी परीक्षा नळी आहे. ते एका बाजूला त्याला काय बसवलं मित्रांनो, या ठिकाणी पहा बूज बसवलेला आहे. म्हणजे रबरी बूज बसवतात. म्हणजे त्याने एक पाण्याने भिजवलेला काचेच्या कापसाचा बोळा आतमध्ये ठेवलेला आहे पहा इथे. आणि हे काय आहे मित्रांनो, ज्याप्रमाणे आपला गॅस असतो ना, बर्नर, त्याचा बर्नरने खालून काय लावलेली आहे, आग दिलेली आहे पहा. म्हणजे अग्नी दिलेली आहे. आणि इथे पहा बरं, ह्या स्टँडवरती ही जी आहे परीक्षा नळी अडकवलेली आहे, ती आडवी ठेवलेली आहे. आणि एका पाईपाचा वापर करून ती कुठे जोडलेली आहे मित्रांनो, एका चिंचूपत्रामध्ये दुसरी एक परीक्षा नळी ठेवलेली आहे आणि ती उलटी ठेवलेली आहे. आता काय होतं मित्रांनो, हे जे पाणी आहे, इथे ज्या अभिक्रिया होते, इथे म्हणजे इथे काय आहे, धातूचा नमुना बसवला आहे ना, इथे पहा समजून घ्या. इथे हा जो धातूचा नमुना बसवला आहे ना, ज्या वेळेसला खालून आपण बर्नर चालू करणार आहे त्यावेळेसला इथे काय पाहायला भेटते आपल्याला, अभिक्रिया होते. हा गॅस काय होतो, या पाईपाद्वारे कुठे जातो, पाण्यात जातो. आणि त्या ठिकाणी काय तयार होतात, बुडबुडे. या ठिकाणात बुडबुडे तयार होऊन इथे हा शेवटी कुठे जातो,
इकडं पहा हायड्रोजन गॅस दाखवलाय ना, हायड्रोजन वायू म्हटलंय, त्या ठिकाणी तो जाऊन काय होतो मित्रांनो, साचतो. अशी ही काय आहे धातूंची पाण्याबरोबरची काय आहे मित्रांनो, अभिक्रिया आहे. अतिशय सोपी अभिक्रिया आहे आणि या सर्व अभिक्रिया मित्रांनो तुम्हाला नक्कीच इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये अभ्यासायच्या आहेत, लक्षात घ्या. आणि अतिशय सोप्या अशा या अभिक्रिया आहेत. आता पुढे म्हटलंय पहा त्यांनी, करून पहा व विचार करा. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, सोने, चांदी, तांबे या धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होते का, ते प्रत्यक्ष प्रयोग करून तपासा व विचार करा. म्हणजे आपल्याला काय करायला सांगितले त्यांनी, प्रयोग करा म्हटलंय आणि तपासायला सांगितले. हे ज्या वेळेसला आपण प्रत्यक्ष प्रयोग करू, ते धातू वापरू, त्याच वेळेसला आपल्याला कळेल की त्याची अभिक्रिया होते की होत नाही. पहा आता पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता वेगवेगळी जी आम्ल आहेत मित्रांनो, त्या आम्लांसोबत धातूंची अभिक्रिया कशी होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहा आता पाहूयात धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. पहा ज्याप्रमाणे वरती आपण प्रयोग केला होता, ही जी परीक्षणळी होती मित्रांनो मोठी, ती कशी धरली होती वरती ह्या प्रयोगामध्ये, येथे तर आडवी होती. आता कशी धरलेली आहे मित्रांनो, उभी धरलेली आहे. पाहूया आपण मागील प्रकरणामध्ये धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया पाहिली आहे. सर्व धातू समान अभिक्रियाशील असतात का मित्रांनो, नाही. प्रत्येक धातूची जी अभिक्रियाचा जो दर आहे किंवा रेट आहे हा वेगवेगळा असतो. काही धातू हे क्रियाशील असतात, तर काही धातू कसे असतात मित्रांनो, कमी क्रियाशील असतात. म्हणून ते वेगवेगळ्या प्रमाणावरती काय होतात मित्रांनो, रिॲक्ट होत असतात. आता पाहूया आपण. आता इथे सांगितल्याप्रमाणे म्हटलेलं आहे. पहा ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड व जस्त यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो. ह्या धातूंची क्रियाशीलता पुढील क्रमाने दर्शवता येते. आता त्यांची क्रियाशीलता कशी आहे पहा. धातू कोणते आहेत मित्रांनो, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड आणि जस्त. ते कोणत्या अक्षराने दाखवतात मित्रांनो, काय आहे त्यांचं इनिशियल पहा. ॲल्युमिनियम Al असतं, ॲल्युमिनियम म्हणतो. मॅग्नेशियम काय असतं, Mg असतं. सर लोखंड दिलं त्याला आयर्न म्हणतो मित्रांनो, काय असतं ते Fe असतं. आणि चौथं जस्त म्हणजे काय घेतो मित्रांनो, Zn म्हणजे झिंक घेतो. तर त्यांची क्रियाशीलता पहा. सगळ्यात जास्त क्रियाशील कोण आहे पहा. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांची क्रियाशीलता सगळ्यात जास्त क्रियाशील आहे मॅग्नेशियम. कोणता आहे इथे पहा, सगळ्यात जास्त दाखवले मॅग्नेशियम. त्याच्यानंतर क्रियाशील कोणता आहे, ॲल्युमिनियम, Al दाखवलाय पहा इथे. त्यानंतर कोणता क्रियाशील जास्त आहे, झिंक, जास्त म्हटलेले आहे पहा इथे Zn दिलेलं आहे. आणि सगळ्यात कमी क्रियाशील कोणता जर असेल तर तो कोणता आहे मित्रांनो, आयर्न म्हणजे लोखंड आहे पहा. म्हणून जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त आपण इलेक्ट्रिसिटीसाठी कोणता धातू वापरतो मित्रांनो, जर पाहिलं असेल तर जे खांब असतात लाईटीचे, तर त्याच्यावरती जास्त करून कोणता धातू आपण पाहतो, ॲल्युमिनियम पाहतो. आयर्न म्हणजे लोखंडसुद्धा आपण त्या ठिकाणी वापरता येऊ शकतो. लोखंडामधून सुद्धा करंट काय होतो मित्रांनो, वाहतो. परंतु ॲल्युमिनियममध्ये तो कशा पद्धतीने वाहतो मित्रांनो, चांगल्या पद्धतीने वाहतो, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला इथे पहा अभिक्रिया दाखवलेली आहे, कशा पद्धतीने आहे पहा बरं. तुम्हाला काय करायचे आहे, एक परीक्षणळी घ्यायची आहे. इथे म्हटलं आहे पहा परीक्षणळी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये विरल HCl घ्यायचं आहे. विरलला काय म्हणतात मित्रांनो, डायल्यूट म्हणतात. डायल्यूट तुम्हाला या अभिक्रिया आहेत पुढं, डायल्यूट HCl म्हणतो आपण त्याला. डायल्यूट म्हणजे कसं असतं, त्याचे दोन प्रकार असतात मित्रांनो. एक असतं कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि एक कसं असतं, डायल्यूट असतं. जे कॉन्सन्ट्रेटेड असतं ना मित्रांनो, ते आपल्या शरीरावरती किंवा आपल्या हातावरती जर पडलं तर आपला हातसुद्धा काय होऊ शकतो, जळू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेटेड. आणि डायल्यूट म्हणजे हे कमी प्रमाणात असतं, त्याची सहमती कशी असते मित्रांनो, कमी असते. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, कमी असतं पहा. तर हे जे विरल HCl आहे ते घ्यायचे आपल्याला. जस्ताचे कण टाकलेत पाहिजे, याप्रमाणे हे आपण म्हटले ना 4, तर त्याच्यातला जस्त घेतला आहे, तो जस्ताचे कण टाकलेले आहेत पहा त्याच्यामध्ये. आणि काय करायचं मित्रांनो, इथे पहा ज्या वेळेसला त्याची अभिक्रिया होईल, येथून वायू काय होणार आहे, या चंचुपत्रामध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी काय तयार होते मित्रांनो, बुडबुडे तयार होतील. काय तयार होतील, बुडबुडे. ज्याप्रमाणे आपण साबणाचे फुगे म्हणतो ना, छोटे छोटे बबल्स,
ते काय होतील मित्रांनो, तयार होतील. हे कशाचे द्रावण आहे, इथे घेतलेले साबणाचे द्रावण आहे. आणि त्याचा आवाज कसा येतो मित्रांनो, फट्ट आवाज करून जाणारा हायड्रोजन वायू काय होतो, तयार होतो. त्या ठिकाणी जर मेणबत्ती जर घेतली त्या बबलच्या पाशी, तर फट असा काय येतो मित्रांनो, आवाज येतो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल. एक काय घ्यायची आहे, परीक्षा नळी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कशाचे तुकडे घ्यायचे आहेत, जस्ताचे तुकडे घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कशाचं द्रावण टाकायचं आहे, HClचं विरल द्रावण टाकायचं आहे. दोघांची अभिक्रिया झाली की हे काय आहे मित्रांनो, साबणाचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये याच्यातला वायू येतो आणि त्या ठिकाणी हे असे छोटे छोटे काय होतात मित्रांनो, साबणाचे फुगे म्हणजे बबल्स तयार होतात. आणि त्या बबल्सपाशी जर आपण मेणबत्ती धरली तर ते बबल काय होतात, फट दिशी काय होतात मित्रांनो, फुटतात. हे काय आहे मित्रांनो, धातूची विरल आम्लाबरोबर होणारी काय आहे मित्रांनो, अभिक्रिया आहे. विरल म्हणजे काय, कमी कॉन्सन्ट्रेशन असलेलं, त्याला काय म्हणतो आपण, डायल्यूट. काय म्हणतो मित्रांनो आपण, डायल्यूट म्हणतो. समजून घ्या. तुम्हाला या सर्व अभिक्रिया 11वी 12वीला पुढे अभ्यासायच्या आहेत. आता आपण पुढच्या पानावरती पाहूया त्या कशा पद्धतीने अभिक्रिया आहेत ते पहा. या ठिकाणी तुम्हाला त्या अभिक्रिया दिलेल्या आहेत. मग त्या अभिक्रिया कशा आहेत की त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहा मित्रांनो, आता ह्या अभिक्रिया कशा येतात आणि कशा पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात ते पाहूया. आता पहा बरं, आता ही मॅग्नेशियमची अभिक्रिया कोणाबरोबर होती मित्रांनो, HCl बरोबर होती. कोणाबरोबर होती मॅग्नेशियमची अभिक्रिया, HCl बरोबर होती. मग मला सांगा मित्रांनो, मॅग्नेशियम आणि हे जे 2HCl दिलंय ना, याच्यातला काय होतं मित्रांनो, H2 बाहेर पडतो. म्हणजे पहा H2 असा इथे बाहेर पडलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्या वेळेसला 2HCl आहे ना, याच्यापासून लक्षात ठेवायचं, हा 2H ला पण गुणिले असतो आणि या Cl ला पण असतो. म्हणजे 2H पण असतो आणि 2C पण असतो, म्हणजे Cl पण असतो. म्हणजे Cl2 पण लिहिता येतं त्याचं आणि H2 पण लिहिता येतं तसं. मग काय, आता ह्या 2HCl मधून आपण काय लिहिलं, इकडं H2 लिहिलं. म्हणजे हा 2H2 इकडे भेटला आपल्याला. ओके. आता याच्यामधला फक्त काय राहिला आहे मित्रांनो, हा 2Cl म्हणजे Cl2 राहिलेला आहे. आणि इकडे काय आहे, Mg आहे, म्हणजे MgCl2. समजली अभिक्रिया. अतिशय सोपे आहे. म्हणजे काय भेटलं, Mg हे सॉलिड आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो, स्नायू म्हणतो आपण. हे काय आहे HCl, हे कसं आहे, ॲक्वियस, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं मित्रांनो, जास्त असतं. आणि MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईडसुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि हा H2 काय आहे, G म्हणजे काय असतं मित्रांनो, लक्षात घ्या, गॅस, म्हणजे वायू काय होतो मित्रांनो, बाहेर पडतो. आता पुढची अभिक्रिया दिलेली आहे पहा बरं, 2Al काय आहे, ती सॉलिड आहे. आधी काय केलेलं आहे मित्रांनो, 6HCl घेतले, म्हणजे 6HCl घेतलेले आहेत. आता मला सांगा बरं, 6HCl जर असतील तर तुम्हीच मला सांगू शकता, 6HCl जर असतील तर इथे आपल्याला किती भेटेल सांगा बरं, H2 किती भेटणार आपल्याला सांगा मला एकूण. म्हणजे H2 जे HCl म्हणतील आहे ना, म्हणजे 6H भेटतील बरोबर. आणि Cl पण किती असतील मित्रांनो, 6Cl असतील. हेच लिहिताना कसं लिहिता येते पहा, इथे दाखवलेलं आहे तुम्हाला 3H2. म्हणजे 3H2 म्हणजे काय असतं, लक्षात ठेवायचं, हा 3 या 2ला गुणिले असतो. म्हणजे हे 6H आहेत, हे आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येतात. आणि हा 6 म्हणजे 6Cl आहे ना, म्हणजे 6Cl जे आहेत ते पण कसे लिहिता येतील आपल्याला, ते पण तुम्हाला सांगितले. पहा ह्या 2ने Cl म्हणजे अशा पद्धतीने लिहिता येते. पहा Cl3 आहे, 3 2 किती होतील, 6, म्हणजे झाले का 6L. ते पण आपल्याला इथे समोर दाखवलेलं आहे पहा याच्यामध्ये. म्हणजे 6Cl होते, त्याचं इथे पहा 2Al आणि हे Cl3 आहे, 3 2 6. इथं 2Al असल्यामुळे इथे पण 2Al आलेत पहा. आणि इथे किती आहेत मित्रांनो, 6Cl आहे, म्हणून ते कसं लिहिलं आपण, इथे पहा हे 3 आणि इथे हे 2, हे झालं. आता इथे H पण आहेत, 6H आहेत, मग 6H कसे लिहिता येईल आपल्याला, 3 2 6 आली की रिॲक्शन कशी झाली मित्रांनो, संतुलित झाली. आता तिसरी पण तशीच अभिक्रिया आहे मित्रांनो, तेवढीच सोपी आहे मित्रांनो. आणि याच्यातली एक तरी अभिक्रिया तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला तयारी करायची. तर पाहूया कशी येईल मित्रांनो अभिक्रिया ही. Fe आणि किती आहे ते 2HCl बरोबर काय भेटेल पहा बरं, इथे आयर्न घेतलेलं आहे आणि आयर्नाची जर 2HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर जर अभिक्रिया झाली तर इथे 2HCl कसे लिहिताना मित्रांनो सांगा बरं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. म्हणजे 2H आहेत
आणि 2 Cl आहे. म्हणजे हे H2 लिहिता येईल आणि हे Cl2 लिहिता येईल. आहे का पहा बरं इथं H2 लिहिलं. आता हे Cl2 लिहिता येईल. आहे का पहा बरं इथे Cl2 आहे आणि हा एरनं लिहिला आहे म्हणजे FeCl2. आली का मित्रांनो अभिक्रिया आपली झाली का पूर्ण समजली असेल तुम्हाला. आता पुढची अभिक्रिया सुद्धा तशीच आहे झिंकची. झिंकमध्ये सुद्धा पहा 2HCl आहेत आणि झिंक आहेत. म्हणजे 2H म्हणजे किती लिहिता येईल आपल्याला H2 आणि 2Cl म्हणजे किती लिहिता येईल इथे पहा दिलं आहे तुम्हाला Cl2 आणि हा झिंक डायरेक्ट इथून झिंक घेतला आहे म्हणजे झिंक क्लोराईड म्हणतो आपण त्याला. लक्षात घ्या इथे काय भेटलं आयर्न क्लोराईड, इथे भेटलं झिंक क्लोराईड भेटलेलं आहे आणि H2 काय झाला गॅस काय झालेला आहे मित्रांनो बाहेर पडलेला आहे. असं एकदम सोप्या पद्धतीने आपण काय केलेले आहेत मित्रांनो या संपूर्ण अभिक्रिया घेतलेल्या आहेत. आता पाहूया आपण पुढचा जो आपला मुद्दा आहे मित्रांनो तो पाहूया आणि नंतर काय करूया मग थांबूया आपण लागलं तर. पहा आता इथे दिलेलं आहे पहा धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर कशी अभिक्रिया होते. नायट्रिक आम्ल म्हणजे काय असतं HNO3 असतं मित्रांनो. काय म्हणतो आपण त्याला HNO3. त्यालाच आपण काय म्हणतो नायट्रस ऑक्साईड म्हणतात मित्रांनो किंवा ते वेगवेगळे त्या ठिकाणी घेतले. हायड्रोजन नायट्रस ऑक्साईड आहेत म्हणजे H म्हणजे हायड्रोजन असतो, N म्हणजे काय असतो नायट्रोजन असतो आणि O3 म्हणजे काय असतं मित्रांनो ते ऑक्साईड असतं. पहा ऑक्साईड म्हणजे O2 असेल ते तुम्हाला इथे पाहिजे. धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे नायट्रेट क्षार तयार होतात. तसेच नायट्रिक आम्लाच्या संहतीनुसार नायट्रोजनची विविध ऑक्साईड कशी होतात तयार पहा बरं. N2O नायट्रस ऑक्साईड, NO पहा NO2 अशी वेगवेगळी काय होतात मित्रांनो ऑक्साईड तयार होतात. पहा आता येथे पाहूया आपण कशा पद्धतीने आहे. पहा सहत म्हणजे काय मित्रांनो जास्त प्रमाणावरती त्याचं कॉन्सन्ट्रेशन असतं तुम्हाला मी सांगितलं. आणि विरल म्हणजे कसं मित्रांनो डायल्यूट म्हणतो आपण त्याला. पहा आता याची अभिक्रिया पहा मित्रांनो याच्यातली एखादी अभिक्रिया तुम्हाला कदाचित बोर्ड एक्झामला सुद्धा येऊ शकते समजून घ्या. पहा आता इथे कॉपर दिलेलं आहे ते सॉलिड असतं. आता HNO3 म्हणजे याचं कसं तुम्हाला सोपं रूप लक्षात आलेलं आहे मला सांगा बरं. 3 आहे म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे पहिले ते समजून घ्यायचं. 4H म्हणजे HNO3 आहे ना 4 हायड्रोजन आहेत लक्षात घ्यायचं. त्यानंतर N नायट्रोजन किती आहे जे 4 हा सगळ्यांना गुणिले असतो म्हणजे 4 नायट्रोजन आहेत आणि ऑक्सिजन किती 4 हा ओला गुणिले असतो आणि 3 ला असतो म्हणजे 4 त्रिक 12 काय आहेत मित्रांनो ऑक्सिजन आहेत. लक्षात घ्या किती आहेत 12 ऑक्सिजन 4 नायट्रोजन 4 हायड्रोजन आहेत. कशामध्ये याच्यामध्ये ते इकडं सुद्धा आलेले पाहिजेत. पहा म्हणजे 4 हायड्रोजन जे इकडे आहेत ना इथे ते इथे सुद्धा आले पाहिजेत. जे 4 नायट्रोजन आहेत ते सुद्धा आले पाहिजे याच्यामध्ये आणि 12 ऑक्सिजन आहे ते सुद्धा इकडे आलेले पाहिजे. म्हणजे किती आहे ते आपण इथे वरती तुम्हाला समजण्यासाठी लक्ष 4 हायड्रोजन दुसरे किती आहेत रे 4 नायट्रोजन आणि किती आहेत 12 ऑक्सिजन. आता पाहूया आपण कशा पद्धतीने आपल्याला काय करता येईल त्यांचा वापर करता येईल आपण ते समजून घेऊया. पहा म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. आता पाहूया आहेत का होते का बॅलन्स आपण पाहूया. इथे पहा आता तुम्हाला जी अभिक्रिया दिलेली आहे त्याचा आपल्याला काय करायचं वापर करायचा. आता इथे पहा तुम्हाला ह्या ज्या अभिक्रिया दिलेल्या आहेत ह्या अभिक्रियामध्ये काय दिलेलं आहे पहिल्यांदा कॉपर दिलेला आहे. काय दिलेलं आहे कॉपर. आता कॉपर म्हणजे कसं दिलेलं आहे पाहिजे कॉपरची व्हॅल्यू किती आहे कॉपर सॉलिड म्हटलेलं आहे HNO3 दिलेलं आहे. आता पुढे पहा काय केलेलं आहे. आता कॉपर घेतलेला आहे आणि काय घेतलं NO32 म्हणजे कसं येणार मित्रांनो आता इथे समजून घ्या. कॉपर आहे तसंच घेतला आहे N घेतलेला आहे म्हणजे याच्यातला एक N घेतला आहे 4 मधला एक N घेतला आणि O3 म्हणजे किती हे O3 आहे म्हणजे 3 दुने किती होतात पण आपल्याकडे 4 त्रिक 12 ऑक्सिजन आहेत. किती ऑक्सिजन आहेत 12 ऑक्सिजन आहेत. नायट्रोजन किती आहेत मित्रांनो आपल्याकडे 4 नायट्रोजन आहेत. मग 4 मधले इथे किती घेतले N आणि हा 2 त्याला गुणिले असतो म्हणजे हे असं जर असेल NO3 जर असेल 2 असेल तर हा 2 आणि हा म्हणजे 2N झाले आणि 3 याला गुणिले असतो म्हणजे 3 दुने O किती झाले 6 ऑक्सिजन किती झाले मित्रांनो 6 झाले. तर तुम्हाला ही अभिक्रिया भेटेल. पहा बरोबर. आता पुढचं काय भेटेल इथे पण पहा 2NaO2 भेटेल. 2NO2 घ्यायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये किती झाले नायट्रोजन 2 झाले ऑक्सिजन किती झाले याच्यामध्ये पहा बरं हे 2 आणि हे 2 किती झाले 4. इथे पण पहा बरं हायड्रोजन किती झाले 2 आणि हे 2 आणि 2 किती झाले 4 आणि ऑक्सिजन हा आणि हा 2 म्हणजे किती झाले 2 ऑक्सिजन झाले मित्रांनो.
ते तुम्हाला समजून घ्या. आता पुढं सुद्धा सारखीच अभिक्रिया आहे पहा, इथे सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने अभिक्रिया काय करायची आहे, सोडवायची आहे. अशी ही सुद्धा खूप सोपी अभिक्रिया आहे पहा. इथे कॉपर किती आहे, 3 कॉपर दिलेत. HNO3 किती आहे, तिथं 8 घेतलेले आहेत पहा. आता मला सांगा इथे प्रत्येक हायड्रोजन किती झाले, याच्यामध्ये 8 झाले. नायट्रोजन किती झाले, 8 झाले. आणि 3 गुणिले 8 जर केले तर ऑक्सिजन किती दिले, 8 त्रिक 24 ऑक्सिजन आहेत पहा, लक्षात घ्या याच्यामध्ये बरोबर. आता जेवढे इकडं आहेत ना तेवढेच इकडं आले पाहिजे. अशा पद्धतीने पुढची अभिक्रिया आहे पहा. आता कॉपर किती आहे पहा बरं, कॉपर 3 कॉपर झाले का इथे पूर्ण पहा, इथे 3 कॉपर झाले पूर्ण. आता नायट्रोजन किती घेतले, नायट्रोजन ह्या 2 ने गुणायचं नायट्रोजन म्हणजे 2 नायट्रोजन झाले. एकूण नायट्रोजन किती होते, इथे 8 होते, 8 मधले 2 गेले आणि इथे पहा 2 आहेत म्हणजे किती झाले, हे 2. आणि इथे पहा बरं, म्हणजे हे किती झाले नायट्रोजन, NO3 घेतले ना त्यांनी, म्हणजे हे 3 नायट्रोजन, 3 दुने 6 म्हणजे इथे एकूण 6 झाले. हे पहा हे 3 हा याला गुणिले असतो 3 आणि हा खाली किती असतो 2 म्हणजे 3 दुने किती झाले, हे 6 आणि 2 किती झाले मित्रांनो, 8 झाले का 8. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ही जी अभिक्रिया आहे पुढे पण तुम्हाला ही अभिक्रिया अशा पद्धतीने काय करायची आहे मित्रांनो, संतुलित करायची आहे. अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये हे येऊ शकतं आणि तुम्हाला लिहायचं आहे. आता शेवटचा काय म्हटलेलं आहे, आम्लराज म्हणजे काय पहा. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी, करोजिव्ह तसेच वाफळणारा फ्युमिंग द्रव आहे. सोने आणि प्लॅटिनम या राजधातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्ल 3:1 प्रमाणात घेऊन त्यापासून आम्लराज हे ताजे मिश्रण तयार करण्यात येते पहा. कोणत्या प्रमाणामध्ये तयार करता येण्यात येते मित्रांनो, ते 3:1 प्रमाणात. कोणते घटक घ्यावं लागतं त्याला, हायड्रोक्लोरिक आम्ल संहत म्हटलेलं आहे आणि संहत नायट्रिक आम्ल म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेटेड पहा. संहत म्हणजे जास्त प्रमाणावरती त्याचं अभिक्रियाशील असतं ते किंवा क्रियाकारक असतं ते, ॲज कम्पेअर टू विरल म्हणजे कसे असते, डायल्यूट असतं म्हणजे कमी याचं असतं, अभिक्रियाशील असतं, कमी अभिक्रियाशील असतं. अशा पद्धतीने आज आपण धातूंच्या ईपर्यंत ज्या अभिक्रिया होत्या मित्रांनो त्या पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपला जो पुढचा भाग आहे मित्रांनो, धातूंच्या इतर ज्या रासायनिक किंवा इतर ज्या अभिक्रिया आहेत त्यांचा आपण अभ्यास नक्कीच करणार आहोत. तुम्हीसुद्धा जे तुम्हाला समजणार नाही मित्रांनो ते व्यवस्थित मला विचारा, नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती मी चांगल्या प्रकारे समजून सांगेल. ओके, नक्कीच आत्तापर्यंतचा तुमचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणावरती मला भेटत आहे. एखादा तुम्हाला डाऊट असेल तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. ओके, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली जी व्हिडिओ आहे मित्रांनो ती पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करत राहा. ओके, सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी आभार. थँक्यू.